तर आपण कॉटेजेस बघितले, 1+1 कॉटेज बघितले, त्याच्यामध्ये हा एक अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे कॉटेज विला हे आपण क्रिएट केलेत. म्हणजे एक 12 ते 14 जणांचा जर ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी एक त्यांची वेगळी स्पेस. ओके. रूम स्पेशियस आहेत. मला प्रॉपर लॅविश आहे, आपले बाथरूम, टॉयलेट नाईस इन्क्लुडेड. म्हणजे एक प्रॉपर आपला बेड सेट असतो आणि एकदम मुंबई टाईपमध्ये. आपला दुसरा स्टार्टर आलेला आहे, चिकन प्लॅटर. तंदूर आहे याच्यामध्ये आणि वेगवेगळे कबाब आहेत. तर आपलं जेवण देखील आलेलं आहे. काय आहे जेवणामध्ये? सुरमई. सुरमईचे पीस बघा. शबाश मंदार, लवले शॉट यार. वेलकम टू सिताई रिसॉर्ट. नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा सर्व क्रिएटर्स मंडळी एकत्रित होऊन चाललो आहोत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरळे जवळील सिताई रिसॉर्टमध्ये, बरोबर ना? आणि तिथे जाऊन आपण धमाल मजा मस्ती करणार आहोत. आपण सगळे ओकेशनली भेटतो नेहमी, पण आता ओकेशनच एवढं वाढत चाललेले आहेत की आठवड्यातनं 2 वेळा तरी आमचं भेटणं होतं. तर असंच आम्ही गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळेजण भेटणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता गाडीमध्ये मी, अंकिता, अधिराज, बंटी आणि श्लोक आहे आणि बरेच लोक ऑलरेडी त्या रिसॉर्टला जाऊन पोहोचलेले आहेत आणि बाकीचे हे दोघे जण बाईकने जाणार आहेत. म्हणजे अमोल आणि क्षितिज जुनारी हे दोघं आपापल्या बाईकवरनं जाणार आहोत. तर आता आपण हायवे पर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण कणकवली क्रॉस केलेला आहे. आता टुवर्ड्स मुंबई साईडला जायचं आहे. इथून साधारण एक 17-18 किलोमीटरवर तराळा आहे. तराळा थोडं क्रॉस करून पुढे सिताई रिसॉर्ट आहे. तर कणकवलीवरनं आपण पुढे निघालो आहोत टुवर्ड्स मुंबई साईडला आणि आता आलेलं आहे तरळे. तराळ्यातनं तुम्हाला जर कोल्हापूरला जायचं असेल गगन बावडा घाटमार्गे तर तराळ्यातनं तुम्हाला राईट घ्यावा लागतो जेव्हा की तुम्ही मुंबईच्या दिशेने जात असाल किंवा गोव्यावरनं येत असाल आणि तुम्हाला कोल्हापूरला जायचं आहे. तर हे तरळे आपल्याला क्रॉस करायचं आहे. साधारण आय थिंक 5-6 किलोमीटर पुढे जायचं आहे तरळे क्रॉस करून आणि मग आपल्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला सिताई रिसॉर्टचा बोर्ड लागणार आहे. येस, तर इथे उंडील गावाचा बोर्ड दिसतो आपल्याला, उंडील. आणि त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर इथे हा सिताई रिसॉर्ट आणि मंगल कार्यालयाचा बोर्ड आहे. सो आता इथे आपल्याला लेफ्टला थोडं वर जायचं आहे. इथून अवघ्या 500 मीटरवरच सिताई रिसॉर्ट आहे. चलो. पार्किंग व्यवस्था आहे, सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था आहे इकडे. आणि आपण पहिलं गाडी पार्क करूया. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, तुम्ही ड्रोन मध्ये पाहिलंच असेल. आणि इथे पार्किंग व्यवस्था आहे छान पैकी. बराच प्रवास करून आल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? ऊन लागलं. अरे तू हॉटेलकडनं नाही आलायस बंटी, तू हॉटेलकडनं नाही आलायस. सगळ्यांच्या बॅग. तू सायन्स की तरफ से कॉपीराइट येईल मला. चला आपापल्या बॅग घ्या. इथे हा प्लेइंग एरिया आहे लहान मुलांसाठी. काय आवडलं का? अरे वा, इथे मॅटिंग आहे यार. आपण इथे कबड्डी पण खेळू शकतो. वाव, हा प्लेइंग एरिया आहे सुंदर. सो आमची मुलं आता खुश आहेत इकडे.
धमाल करणार आहेत. मस्ती करू नका रे. येस, एन्जॉय करा, मारामारी करू नका फक्त. एवढा मोठा टर्फ आहे यार, जबरदस्त, भारी भारी. ए एंट्री कुठून आहे टर्फला? हॅलो, सूरज खराब इन द हाऊस. मस्त. विराज वेट्टे वन्स अगेन इन द हाऊस. नाही अँड मंदार शेट्टे. ही याची बॉडी. मंदार शेट्टे बांगलादेश मध्ये जावा. मजा येते, 8 दिवसाची ट्रिप होईल. हॅलो, खेळतोयस ना? मग काय माझ्या टीम मध्ये? अरे 99 नंबर आहे. चेंज करून आलो असं तर खेळायला कम्फर्टेबल वाटलं असं. तर पहिली मॅच आपण जिंकलोय म्हणती. आता ज्यांना बॅटिंग करता येत नाही त्यांनी सांगितलं की अंडर आर्म खेळायचंय. ज्यांना नाही जमत आहे त्यांना अंडर आर्म खेळायचं असं ठरलंय. आणि आम्ही आता नंबर पाडतोय. नंबर पाडीने रमवानूचे. तर फार धमाल आली. आणि आमचं असं म्हणणं चालू आहे की या टर्फवर क्रिएटर्स प्रीमियर लीग खेळायची. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि जर वाटलं तर बजेट असेल तर कोकण पट्ट्यातले इथे या टर्फवर खेळायची. धमाल येणार आहे कराळ्यामध्ये. आता आपण लंचला जायचं ना? ए लंच आहे ना मंदार? मंदार लंच. येस. तर लंचला जाण्या अगोदर इथे आमचा स्टे आहे याच ठिकाणी. 26, 27, 28 आणि 29 नंबर रूम्स आम्हाला आहेत अलॉट केलेले आहेत. तर आपण इथे आहोत आणि बरोबर आपल्या इथे आय थिंक क्लब हाऊस आहे. सो क्लब हाऊसमध्ये काय काय बघूया आपण. ओके, लवली. सो पूल टेबल आहे ते. देन कॅरम बोर्ड आहे अँड टी आहे. टेबल टेनिस अँड चेस, सापशिडी. खूप छान इंडोर गेम्स आहे. लवली. खूप धमाल येणार आहे. संध्याकाळी तर आपण खेळूच. स्नूकर खेळू, पूल खेळू आणि टी खेळू. तर या जिन्याने आपण वर आलो. इथे कॉरिडोर आहे बसायला व्यवस्थित मस्त. तुम्ही चांगला एक टाईम स्पेंड करू शकता इथे बसून निसर्गाच्या सानिध्यात. ॲक्च्युली स्टुडिओ अपार्टमेंट टाईप आहे. सो सोफा, तुमच्यासाठी कब्बर्ड या ठिकाणी, बेड, टी व्ही आणि तुम्हाला लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या देखील इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अगेन युनिट आहे, एक्स्ट्रा बेडिंग आमच्यासाठी आहे. देन WC बाथ, स्वच्छतेसाठी बिग थम्सअप. देन इथे ड्रेसिंग टेबल आहे. अगेन इथे पण बेड आहे, दोघेजण आरामात झोपू शकता. आणि आम्हाला जो व्ह्यू आहे हा पार्किंग लॉटचा आहे, जिथून आपली एंट्री झाली. आणि इथे देखील एक छोटीशी गॅलरी दिली आहे जी थ्रू अँड थ्रू सगळ्यांना कनेक्टेड आहे. वाव, सुपर. सकाळी असा हा नजारा. आणि पूर्ण जर बघाल तर अख्खं रिसॉर्ट आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे. चलो लंच के लिए रेडी. आणि इथे बघितलं असं वेगवेगळ्या कॅटेगरीज मधल्या रूम आहेत रे. बघ ना, ही वेगळी आहे. इंडिव्हिज्युअल व्हील आहे. इंडिव्हिज्युअल व्हील आहे. कपल्स वगैरे आले त्यांच्यासाठी. येस. देन 1, 2, 3, 4 हा वेगळा आहे स्ट्रक्चर. हे वेगळं स्ट्रक्चर आहे. इच अँड एव्हरी स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. खूप सुंदर. हे कॉटेजेस आहेत वेगवेगळे.
आतून कसं आहे ते नंतर दाखवेनच, पण भूक जाम लागली आहे, आधी जेवून घेऊया. तर आता आपण रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत सीताईच्या. नमस्कार सर. या ठिकाणी बार. हॅलो. वा, तुम्हाला वेलकम ड्रिंक आलंय. काय आलं हे? रोस्टेड चिली चिकन. तर स्टार्टरने सुरुवात करतोय. जबरदस्त आहे रोस्टेड चिली चिकन. अप्रतिम. आपलं दुसरं स्टार्टर आलेलं आहे, चिकन प्लॅटर. तंदूर आहे यांच्यामध्ये आणि वेगवेगळे कबाब आहेत. नाईस. खूप छान टेस्ट आहे चिकन प्लॅटरची. इव्हन मगाशी जे आपण टेस्ट केलं चिली चिकन होतं ना, तंदुरी सलाड, ते पण चांगलं होतं. हां प्लीज. थँक्यू. सो मस्ट ट्राय. फूड बेस्टच आहे, द बेस्ट. आणि याच्यानंतर हे हनी गार्लिक चिकन आहे आय थिंक. चिकन 65 आहे. चिकन नाही, हनी गार्लिक चिली 65 बनवून गेलं. ते पण मी ट्राय करणार आहे, पण फूड अप्रतिम. तर मित्रांनो, चिकन मलेशियन क्रिस्पी आली आहे. खोबऱ्यामध्ये टॉस केलेली आहे. इथे या रेस्टॉरंटमध्ये वॉकिंग गेस्ट देखील येऊ शकतात. जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल मुंबई गोवा हायवेवरनं, तर तराळ्याच्या अगोदर सीताईच्या या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. क्वालिटी फूड आहे, क्वांटिटी चांगली आहे, टेस्ट अप्रतिम अप्रतिम. मस्त आहे. नक्की ट्राय करा तुम्हाला. नाईस. मस्ट ट्राय. आम्ही सांगण्यापेक्षा स्टेला तुम्ही याल तेव्हा याल, पण तुम्ही रेस्टॉरंटला तर नक्की भेट द्या. फूड क्वालिटी बेस्ट. तर मित्रांनो, तुडुंब जेवलेलो आहोत. पंजाबी असेल, चायनीज असेल, इंडियन, सगळी टेस्ट परफेक्ट आहे, बेस्ट टेस्ट आहे. मी रिकमेंड करेन तुम्हाला, कारण का आम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर, आम्ही रिकमेंड केल्यानंतर आमची देखील नैतिक जबाबदारी असते की आपण जर एखाद्याला रिकमेंड करतो तर त्याला पण ते बेस्ट फूड मिळालं पाहिजे, बेस्ट क्वालिटी मिळाली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतो आहे. असे फार कमी रेस्टॉरंट आहेत मुंबई गोवा हायवेवर जे तुम्हाला आपण रिकमेंड करू शकतो. त्यापैकी एक सीताईचं रेस्टॉरंट आहे, मस्ट ट्राय. इथून आता आपण पूलकडनं चालत आलो. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक वेगवेगळी गोष्ट पब्लिकसाठी केलेली आहे. इथे आय थिंक डायनिंग एरिया देखील केलेला आहे. देन लहान मुलांसाठी इथे छोटंसं अम्युजमेंट पार्क आहे. आणि इथे ना हे सॉफ्ट फोम आहे खाली, त्यामुळे पडला तरी कोणाला काही लागणार नाही. सुंदर केलं आहे बघा. आणि आता ही मुलं कुठे चालली आहेत बघूया. खेळताय तुम्ही? कम ऑन संजू. संजू टॉप गियर संजू. और मॉडल कॉलेज के संजय लाल शर्मा पहले स्थान पर. टॉप गियर संजू. आणि वो पीटी उषा. किती बात आहे. पीटी बात. पीटी बात. सही आहे, सही आहे. इथे पण काही आहेत, बरेच ठिकाणी कामं चालू आहेत. वाव, इथे जिम आहे यार प्रॉपर. सेल्फ वेट घेऊ शकतो. किती किलो मध्ये कमी? किती? 118. 118 kg. येस. भारी. तर हा पूल व्ह्यू इथे स्टे देखील आहे. बिल्डिंग आहे, आपण वर जाऊया आणि वरनं पटकन सनसेट बघूया. चला. तर आम्ही टेरेसवर आलो आहे. इथे देखील काहीतरी काम चालू आहे. आणि इथून बघा, ड्रोनमधनं तर तुम्हाला सगळा नजारा दिसलाच असेल, पण समोर सनसेट आहे. थोडासा राहिला आहे सूर्य पाण्याखाली जायचा. आणि हा सुंदर परिसर, क्या बात आहे. स्विमिंग पूलमध्ये आपल्याला जायचं नाही का? जायचंय मग. कधी? आता लगेच जायचं ना? वाव यार, इथून काय व्ह्यू दिसतो यार.
पुरेपूर वापर या लोकांनी जागेचा केला. प्रत्येक आता बघाल तर तुम्ही हा टेपर पोर्शन आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक एक ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे. सुपर. तर बराच वेळ आम्ही खूप चांगलं डिस्कशन केलं. लकी कांबळीची मुलाखत घेतली एक. येस, ओनर बरोबर. कसं असतं की एखाद्या व्यक्ती एखाद्या फील्डमध्ये जर एक चांगलं काम करतोय तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण पण हे कसं करावं. तर अशीच काही मंडळी इथे होती ज्यांना शिकायचं होतं की यूट्यूबमधनं इन्कम कसा क्रिएट करता येतो. तर ते बोलणं सोपं आहे, पण आता मी गेली 1-1.5 वर्ष लकीबरोबर बऱ्याच वेळा फिरतो. तर हे सोपं नाही आहे. ह्याच्या मागे तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट, तुमचं सातत्य, तुमची चिकाटी आणि कंटेंट हा दमदार असला पाहिजे तर तुम्ही करू शकाल. नाहीतर बोलणं खूप सोपं आहे. येस, याबद्दलच डिस्कशन चालू होता. चलो. हे बघ बंची, हेला काय Trampoline. जम्पिंग ट्रॅम्पोलिन. खूप छान वाटतंय. थोडीशी थंडी आहे. चला पुन्हा एकदा टर्फ कडे. ढल गया दिन. कोणी मारलं श्लोक? एक मिनिट. हे काय खेळताय? काय खेळताय म्हणजे? हे फुटबॉल खेळूया. तर स्पेशल गेस्ट अंकिता आणि कुणालदा आलाय. हॅलो. हॅलो. येस, कुणालदा आलाय. कसं वाटतंय टर्फ? दमाला टर्फ कसं वाटतंय तुला? विचार. बरेच वर्षात क्रिकेट खेळतो आणि माझी बायको तर किती वर्षांनी क्रिकेट खेळते काय माहिती. महिलांचा सहभाग आम्ही करून घेतलेला आहे. सगळ्यांचा क्रिकेट खेळून झालाय आणि आता आले आहेत सगळे स्विमिंग करायला. एक अर्धा तास स्विमिंग करणार सगळं आणि मग जेवायचा कार्यक्रम. एक ना रील साठी घे फक्त. घोडावरती घ्या ना, घोडावरती घ्या. करू नको. घ्या ना, घोडावरती घ्या. आम्ही सगळे जेवायला आलेलो आहोत पूल सेशन संपल्यानंतर. हॅलो. आणि सगळ्यांसाठी कॉकटेल्स तयार होतात, सॉरी मॉकटेल्स तयार होतात. आणि स्टार्टर्सला काय काय आहे? पॉम्फ्रेट, देन प्रॉन्स. ह्या काय रे? पापलेट वगैरे. क्षितिज, हे काय आहे प्रॉन्स मध्ये? हे बटागाली प्रॉन्स आहेत. कसं आहे? खूप मस्त. रिकमेंडेड 100%. हां. डेफिनेटली रेकमेंडेड. खूप सुंदर डिश आहे. सूरज कसं आहे? म्हणजे थंडीत गरम व्हायला. सर ये ट्राय करके देखो. शबाश. सो हे सगळे मॉकटेल्स आहेत. मॉकटेल्स आणि कॉकटेल्स मधला फरक सांगतो. जे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल असतं ते कॉकटेल असतं आणि ज्याच्यामध्ये अल्कोहोल नसतं ते मॉकटेल्स असतं. तर मॉकटेल्स आणि स्टार्टर्स चालू आहेत. आपण फिश लॉलीपॉप ट्राय करतोय. सुंदर, मस्ट ट्राय, मस्ट ट्राय, अप्रतिम. तर आपलं जेवण देखील आलेलं आहे. काय आहे जेवणामध्ये? सुरमई, सुरमईचे पीस बघा. देन तिखलं, कोळंबी फ्राय, जवला, सोलकढी, स्वीट, गाजर हलवा, राईस, चपाती आणि सलाड. सलीला जायच बॉईज, बॉईज. सुप्रभात मंडळी. काल बरीच चर्चा झाली कारण सगळे क्रिएटर्स एकत्र असल्यानंतर बरंच काही यांच्याकडनं शिकता येतं आणि मग
एवढे दमलेलो की पोहून आणि क्रिकेट खेळून तर बेकार दमलो. आता सकाळ झालेली आहे, नाश्ता करून घेऊया पहिला. सो नाश्त्याला मी आधी वर जातो. तर जसं मी कालपासून तुम्हाला सांगतो आहे, इथे सगळं काही आहे, सगळं काही. प्रत्येक जागा त्यांनी वापरलेली आहे. इथे देखील बघा त्यांनी व्यवस्थित एक स्विंग टाकलेलं, म्हणजेच पाळणा ठेवलेला आहे, झोपाळा आहे आणि इथे मंदिर देखील आहे. यामध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा, साईनाथ आणि भोलेनाथाचं स्थान आहे. सो गणपती बाप्पा मोरया. चला आता नाश्ता करायला जाऊया आपण. तर आता आपण नाश्ता करायला आलेलो आहोत. इडली आहे, मेदूवडा आहे, इतर देखील आहेत, पण मी इडली मेदूवडा ऑर्डर केलेला. आपल्याबरोबर ओमकार आहे. नमस्कार ओमकार. खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. पहिलं मी नाश्ता करून घेतो आणि मग नाश्ता केल्यानंतर आपले जे काही कॅटेगरीजमधल्या रूम्स आहेत किंवा आपल्याकडे टर्फ आहे, स्विमिंग पूल आहे, त्याची आपण सगळी डिटेल माहिती तुझ्याकडनं जाणून घेऊया. सो पहिला आपण नाश्ता करून घेऊ. नमस्कार, वेलकम टू सिताई रिसॉर्ट. माझं नाव ओंकार आहे. हे माझे काका आणि हे जनरल मॅनेजर मयूर करून. अच्छा, तुम्हाला रिसॉर्टची सगळी माहिती आता आम्ही प्रोव्हाइड करू. नक्कीच नक्कीच नक्कीच. नमस्कार, मी संभाजी गुरव. हा रिसॉर्ट आहे तो आमच्या आईच्या नावाचा अच्छा, म्हणजे सीताई ही तुमच्या आईचं आईचं नाव नाव आहे आहे. आणि आईच्या नावाने तुम्ही हे रिसॉर्ट आम्ही ते हे केलं आहे. ओके. आणि आईचं वय सांगू मी. हां, आजी आता ऑलमोस्ट म्हणजे 100 टच. 100 अरे वा, टच नक्कीच नक्कीच. 100 टच वय जवळजवळ आहे. तर आमच्या सगळ्यांकडनं आजीला नक्कीच शुभेच्छा. काका ओके. त्यांची एक इच्छा होती की हे सगळं असं काहीतरी नक्कीच, व्यवस्थित नक्कीच, करावं नक्कीच, म्हणून नक्कीच, मुलांना हे करावं. नक्कीच, असं त्यांचं एक पहिल्यापासून हे होतं. ओके. हा टोटल किती एकर्स मध्ये आपण? टोटल 17 एकरमध्ये आहे अच्छा. आणि पूर्ण हा तुम्ही ओन डेव्हलप काजू, केलेला. आंबा, फणस, नारळाची झाडं वगैरे आहेत. अच्छा, ते टोटल नक्कीच. रिसॉर्ट लास्ट 2-3 वर्षापासून कन्स्ट्रक्शन मध्ये होता. ओके. आता प्रॉपर आम्ही कस्टमर ऑनबोर्डिंग केली आहे. रेस्टॉरंट अँड बार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या त्या सुविधा आम्ही दाखवूच व्हिडिओ. नक्कीच नक्कीच नक्कीच. या अगोदर देखील आपण सगळं पाहिलेलं आहे. मयूरकडे आपण येऊया. नमस्कार मयूर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण या रिसॉर्टमधल्या वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या रूम्स बघणार आहोत. त्याची आपण रेट देखील जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करण्या अगोदर फक्त माझा एक प्रश्न आहे की साधारण चेक इन टायमिंग काय असतो याचा? आपला चेक इन टाइम दुपारी 12चा असतो. ओके. आणि नेक्स्ट डे नेक्स्ट जो डे असतो तेव्हा आपण 11 o'clock म्हणजे 11 वाजता चेकआउट असतो. ओके. एक 23 तासाचा आपला स्टे असतो. अच्छा. जे फॉर क्लिनिंग प्रोसेस आम्ही तो 1 तास प्रायर मध्ये ठेवलेला आहे. ओके 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 ओके. जसं आता तुम्हाला साहेबांनी सांगितलं की हे साहेबांच्या आईच्या नावावर आपण हे रिसॉर्ट ओपन केलं आहे. नक्कीच. आणि त्यांचं जे लोकांचा आदरातिथ्य करणं, लोकांना खुश करणं हा त्यांचा मेन उद्देश असायचा. नक्कीच. आणि तोच उद्देश पुढे न्यायच्या हिशोबाने साहेबांनी हे रिसॉर्टची सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही क्वालिटीला मेन प्रायोरिटी देतो. आमचं नेहमीच असं की लोक खुश होऊन गेले पाहिजे. डिफरंट टाईपचे रूम्स आहेत आपल्याकडे आणि त्यामधली जी पहिली कॅटेगरी आहे ती डॉर्मेटरी रूम आहे. अच्छा. ती तुम्ही बघू शकता. ओके. तर ही जी आपण बघतोय ह्याला एक चांगलं ऑथेंटिक आपलं गावचं लुक दिलेलं आहे. गावचं लुक दिलं आहे. तर ही आपण ही आपली डॉर्मेटरी डॉर्मेटरी आहे. इथे एका पूर्ण रूम मध्ये एक 24 ते 30 लोक आपण स्टेला देऊ शकतो. अच्छा. एवढी फॅसिलिटी आहे. सर्व असे बेड्स आहेत प्रॉपर सेट केलेले. नाईस. तर यामध्ये टोटल किती लोक? एक 30 लोक आपण इथे एकदम इझिली राहू शकता. आणि जसं तुम्ही मगाशी बोलात की गावच्या लुकमध्ये आपण ही रूम बनवले, कौलारू रूम आहे, त्यामुळे एकदम थंडगार असं क्लायमेट. आणि प्लस हे आपले कॉमन बाथरूम आहेत. अच्छा. जे लॅविश मोठे बाथरूम आपण इथे क्रिएट केले आहे. ओके. तर या देखील फॅसिलिटीज आपण त्याच्यामध्ये देतोय. हे असे 4 बाथरूम आहेत टोटल. ओके. इथे बेसिन आणि चेंजिंग रूम साठी ओके. रेडी वगैरे व्हायचं असेल तर. अच्छा. आणि ही मोठीच्या मोठी म्हणजे 30 जणांचा ग्रुप आला 30 जणांचा तर आरामात सगळे एकत्र राहू शकतात. प्लस तुम्हाला समोरची जागा आहे जी तुम्हाला एन्जॉय करायला मिळते. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करू शकता. आम्ही बोन फायर अरेंज करून देतो, तुम्हाला कराओके अरेंज करून देतो आणि डिफरंट तुमचे छोटे मोठे ऍक्टिव्हिटीज असेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. अशा या फॅसिलिटीज आहेत इथे. आपण पर पर्सन एक 1250 एक बेड देतो. त्याच्यामध्ये आपला ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो आणि बाकीच्या एम्युनिटीज आहेत त्याचा ऍसेस आपण त्याच्यामध्ये देतो. तर हे आपले कॉटेज कॅटेगरीमधले रूम्स आहेत. तर मुंबईला कसं सगळ्यांना ते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये राहून कंटाळा आलाय म्हणून हे काहीतरी नवीन एक कन्सेप्ट म्हणून आपण ही क्रिएट केली आहे रूम कॉटेज सिस्टममध्ये. ज्या बेसिक ॲम्युनिटीज आपण इथे देऊ शकतो. AC आहे, त्यानंतर प्रॉपर आपलं बाथरूम आहे छानपैकी, वॉशरूम,
याच्यामध्ये तुम्हाला गिझर, इंग्लिश टॉयलेट, सगळ्या amenities आपण प्लेझंट वातावरण, एक वॉर्म याच्यामध्ये तुम्हाला फील होतं आणि एकदम एक वेगळा एक्सपिरियन्स. जर तुम्ही आउटसाईड गोवा, कोकण या साईडला जर येता तर इथे तुम्हाला एक वेगळा फॅसिलिटीज मिळतात, एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. त्यासाठी आम्ही कॉटेजेस क्रिएट केले. आणि सर्वात बेस्ट काय आहे की तुम्ही इथे चांगले एक बैठक व्यवस्था दिली, बैठक व्यवस्था की संध्याकाळी क्वालिटी टाइम आपण क्वालिटी टाइम तुम्ही स्पेंड करू शकता. आणि मुळात मुंबईचे जे लोक येतात, मुंबईच्या लोकांसाठी पीसफुल लाईफ पाहिजे, त्यांना शांती हवी असते, त्यासाठी आपण हे क्रिएट केलंय. हे असे आपले 5 कॉटेजेस आहेत इथे, ओके. बॅक टू बॅक. आपण एका कॉटेज मध्ये किती अकोमोडेट एक करतो? 2 जण आपण अकोमोडेट करू शकतो. ओके. तिसरा जो पर्सन असेल त्याला आपण एक्स्ट्रा बेडचे चार्जेस अच्छा, म्हणजे 3 जण होतात एका हे cottage कॉटेज आपण 2500 या रेंज मध्ये विथ जीएसटी करतो. आणि एक्स्ट्रा बेडिंगचे किती? एक्स्ट्रा बेडिंगचे आपले 800 आहेत पर पर्सन. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे एक्स्ट्रा बेड घेतो ते बेड सकट आपण त्यांना जो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे तो देतो, अम्युनिटीजचा ऍसेस देतो. त्यामुळे ते वर्थ इट आहे. तर साधारण 12 लोकांचा ग्रुप आला तर तुम्ही हे 4 कॉटेज आपण त्यांना देऊ शकतो. करू शकता. तिकडे हे आपले कॉटेजेस त्या कनेक्टेड आहे. तुम्हाला इथे गार्डन समोर स्विंग आहे. लहान पोरं असतील तर तुम्हाला त्यांसाठी किड्स गार्डन आहे. तर थोडा हॅपनिंग एरिया. नक्कीच. मगाशी आपण जे कॉटेजेस बघितले त्याचा अपग्रेडेड व्हर्जन, म्हणजे तिथे जर 2 राहू शकतात तर इथे 4. मोठी फॅमिली असेल तर हे आपले अपग्रेडेड कॉटेजेस आहेत. ओके. 1+1 याच्यामध्ये बेड आहेत. ॲज पर त्या कॉटेजेस पेक्षा याच्यामध्ये थोडं स्पेस ओके फॅमिलीसाठी आणि डबल बेड आहेत. खूप सुंदर. हा सेकंड बेडरूम. अच्छा, सेकंड बेडरूम पण दिला आपण. हो, म्हणजे या पूर्ण कॉटेज मध्ये ग्राउंड फ्लोअरला 4 लोक राहू शकतात. 4 लोक राहू शकतात. त्याचा वॉश एरिया बघा आपण. हो, आणि याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा बेड्स पण ऍड करू शकता. ओके. हा वॉशरूम आहे. याच्यामध्ये गिझर आणि इंग्लिश टॉयलेट, या सगळ्या अम्युनिटीज आपण सर्व दिलेल्या आहेत. अम्युनिटीज आपण त्याच्यामध्ये देतोय. ओके. आणि प्लस समोरच तुम्हाला स्वामींचं मंदिर दिसतं, त्यामुळे हा व्ह्यू साठी पण हा रूम, हा आणि ह्याच्यावर आणखीन एक रूम आहे. अच्छा. ते व्ह्यू साठी खूप सेम ॲज इट इज. सेम ॲज इट इज. ओके. 1+1 आहे. जर तुमची 8 ते 10 लोकांचा ग्रुप असेल तर तर तो एकाच या स्ट्रक्चर मध्ये एका स्ट्रक्चर मध्ये राहू शकतो. तो एन्जॉय करू. आणि याचा आपण किती चार्ज करतो? याचे आपण 5000 एका रूमचे चार्ज करतो. ओके. दोन्ही रूम एकदम घेतले तर एक 9500 पर्यंत आपण ते प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये सेम जसं मी मगाशी सांगितलं, ब्रेकफास्ट आपण इन्क्लूड देतो. ओके. अम्युनिटीज आहेत. प्लस तुम्हाला बाहेर बॅल्कनीज मिळतात एन्जॉय करायला, बसायला. तर तो एक चांगला व्ह्यू पॉईंट आहे आपला. पण कॉटेजेस बघितले, 1+1 कॉटेज बघितले, त्याच्यामध्ये हा एक अपग्रेडेड व्हर्जन, म्हणजे कॉटेज विला हे आपण क्रिएट केलेत. म्हणजे एक 12 ते 14 जणांचा जर ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी एक त्यांची वेगळी स्पेस. ओके. रूम स्पेशियस आहेत. त्या हिशोबाने आपण इथे अरेंजमेंट्स केल्या आहेत. नक्कीच. त्यांना समोर मोठी जागा आहे, ग्रुपच्या एन्जॉयमेंटसाठी स्पेस आहे. हे सगळं आपण युटिलाइज करू शकतो. त्यांना सर्व यूज करायला देतो. त्यांना बोन फायर करायचंय, कराओके करायचंय, म्युझिक यूज करायचंय, ही जागा आहे. वर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान व्ह्यू आहे. नक्कीच. आल्यानंतर जो ग्रुप असेल त्यांना निवांत एन्जॉय करायला मिळतं. आणि कॉटेजच्या कम्पॅरिझन मध्ये ही थोडी स्पेशियस रूम आहे. ओके. याच्यामध्ये आपण टीव्ही ऍड करणार आहोत. प्लस आपले बाथरूम तुम्ही बघू शकता. जे कॉटेजचे बाथरूम होते त्या कम्पॅरिझन मध्ये हे थोडे लॅविश बाथरूम आहेत. ओके. स्पेशियस. आता ह्याची स्पेस बघता इथे आपण आणखीन 2 माणसं अकोमोडेट 2 एक्स्ट्रा बेड आपण टाकू शकतो. जसे आमच्या ह्या कुशन्स आहेत आणि पिलोज आहेत आणि जे एक्स्ट्रा बेड आहेत ओके ते आम्ही तिथे देतो. अच्छा. त्यामध्ये तुम्ही ह्या रूम मध्ये कमीत कमी 4 जण इझिली स्टे करू शकता. ओके. म्हणजे 4 4 8 4 3 4 16 जण इथे व्यवस्थित राहू शकतात. अगदी. त्यांची जागा, त्यांचा स्पेस एन्जॉय करू शकतात. त्यांना कोणती डिस्टर्बन्स होणार नाही. नक्कीच. त्या हिशोबाने ही त्यांच्यासाठी जागा आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, बाल्कनी व्ह्यू आहे. अगदी. बसायचं आहे, त्यांना ड्रिंक करायचं असेल, फूड पाहिजे असेल, टी कॉफी घ्यायची तर संध्याकाळची वेळ एकदम उत्तम ठिकाण. नक्कीच नक्कीच. आणि आता ह्याचे किती आपण चार्ज करतो? हे जे आहेत ह्याचे चार्जेस आहेत 3500. ओके. 3.5 प्लस जीएसटी. त्याच्यामध्ये आपण ब्रेकफास्ट देतोय. आणि जे एक्स्ट्रा बेड लागतील, जसं मी मगाशी सांगितलं, 800 रुपये पर पर्सन असणार आहे. त्यांना पण आपण इन्क्लुडेड ब्रेकफास्ट आणि अम्युनिटीज देतोय. अच्छा. आणि जर पूर्ण जर हे आपण स्ट्रक्चर बुक केलं तर काहीतरी तुमच्याकडनं त्याच्यामध्ये आपण रिझनेबल मध्ये करून देतो. जसं मी तुम्हाला बोललो 3500 आहे टोटल, त्याचे 14,000 होतात. पण जेव्हा एकत्र तुम्ही 16 जणांच्या हिशोबाने घेता तर आपण रिझनेबल मध्ये ते सेट करून देतो. कारण तुमच्याकडून पण तुम्हाला काही बेस्ट मिळालं पाहिजे आमच्याकडून, ते आम्ही नेहमी मेक शुअर करतो. आणि एंड ऑफ द डे आम्ही लोकांना खुश करण्याचा आमचा हेतू असतो नेहमीच. नक्कीच. हे आपले डिलक्स रूम आहेत. हे आपण डिलक्स रूम किंवा आपण याला पूल व्ह्यू रूम असं पण बोलतो. अच्छा. या रूममध्ये पण आपल्या बेसिक फॅसिलिटीज आहेत. जसं तुम्हाला टीव्ही मिळते. ओके. त्यानंतर AC, रूममध्ये गिझर आणि आपले जेवढे रूम आहेत त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड रेट सोबत
ब्रेकफास्ट पण इन्क्लूड देतो. अच्छा. त्यामध्ये ब्रेकफास्ट असणार आहे. हे जे रूमची कॅटेगरी आहे ही आपली 3,000च्या रेंजमध्ये आहे. 3,000 प्लस GST प्लस आपण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट देतो आणि आपल्या एम्युनिटीजचा ॲसेस देतो. ही आपली रूम, हे आपलं वॉशरूम आहे. ओके. याचा आपण चार्ज करतो आहे विथ या सगळ्या अम्युनिटीज 3,000 प्लस GST. आणि जसा सीझन चेंज होईल तसं ॲज पर सीझन त्यामध्ये चेंजेस होतात. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला उपमा, पोहा, शिरा, साऊथ इंडियन, मिसळपाव हे ऑप्शन्स आपण आपल्या एंडला, त्यानंतर कोकण स्पेशल जे आपलं घावणे चटणी आहे, आंबोळी चटणी आहे ते पण आपण प्रोव्हाइड करतो. नक्कीच. आता आपण या पीक स्पॉटवर आहोत सिताई रिसॉर्टच्या. हा आमचा एकदम ट्रेडिशनल लँडमार्क एरिया आहे जिथे स्विमिंग पूल आहे प्लस आमचा रेन डान्स विथ मिनी पूल आहे. आणि हा तुम्ही बघू शकता आमचा मिनी पूल रेन डान्स. आणि हा निसर्गरम्य वातावरण म्हणजे तुम्ही रेनबो पाहू शकता याच्यामध्ये. जो निसर्ग रेनबो बनवतो आणि आम्ही हा आर्टिफिशियली क्रिएट होतोय तर तो एकदम आमचा पीक पॉईंट आहे. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूल आणि रेन डान्स याच्यामध्ये कंबाईंड एक चेंजिंग रूम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉवर सिस्टम आहे, चेंजिंग वॉशरूम वगैरे सर्व आतमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि हे आपले समोर एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत जे आपण गेस्टला मुंबईच्या ॲम्युनिटीजच्या वेमध्ये आपण त्यांना तिथे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. हे आपले एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत. हे आपले एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत. अच्छा. मला प्रॉपर लॅविश आहे आपले बाथरूम, टॉयलेट नाईस. हे इन्क्लुडेड. जो एक प्रॉपर आपला बेड सेट असतो आणि एकदम मुंबई टाईपमध्ये. तुम्ही गावाला आल्यानंतर खूप जणांचं असं असतं की थोडं मुंबई टाईपमध्ये पाहिजे, त्यासाठी आपण हे एक्झिक्युटिव्ह रूम्स बनवलेत. याच्यामध्ये तुम्हाला TV आहे प्लस आपण वॉटर कॅटल देतो, वायफाय आहे आपल्याकडे, AC, बाकी ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आहेत. आणि सर्वात मोठं म्हणजे ह्या रूमचं स्पेशालिटी म्हणजे व्ह्यू आहे. नक्कीच. हे रूम्स व्ह्यूसाठी ओळखले जातात. तुम्ही कोकणात आल्यानंतर जर तुम्ही डोंगर, गावची घरं नाही बघितली तर काय बघितलं. नक्कीच नक्कीच. त्यामुळे कोकणात अगदी आता या स्ट्रक्चर मधल्या लास्ट फ्लोअरला देखील आम्ही काल एन्जॉय केलं तो आपला आणि तिथून सनसेट पॉइंट आहे. ओके. सो सुंदर, खूप धमाल आली या सगळ्या गोष्टी बघताना. आणि तुम्ही गरमीतनं या, थंडीतनं या, इथे तुम्हाला एनी टाइम जे विंड चालू असेल ना, हवेचं जे प्रमाण आहे ते एकदम छान असतं. नक्कीच. तुम्ही खिडक्या उघडलात की तुम्हाला नॅचरल हवा नक्कीच ती नक्कीच तुम्हाला इथे मिळते आणि खूप छान वातावरण असतं. या रूम ज्या आहेत त्या एक्झिक्युटिव्ह ह्या एक्झिक्युटिव्ह रूम्स कॅटेगरीमध्ये येतात. ओके. ह्या आपण 4,500 प्लस GST ह्या रेंजमध्ये आपण देतो गेस्टसाठी. नक्कीच आणि अकॉर्डिंग टू सीझन ते अप्स अँड डाऊन्स होत राहतात. नक्कीच. इथे आपण जरा लक्झरी कॅटेगरीवाले रूम्स बनवणार आहे. अच्छा. त्याच्यामध्ये सगळे मॉडर्न ॲम्युनिटीज, बाथटब वगैरे सगळं असणार आहे. म्हणजे आपण जेव्हा आपले इव्हेंट्स असतील, जेव्हा डेस्टिनेशन वेडिंग्स किंवा वेडिंग्स असेल तेव्हा आपण ते नवरा नवरीला देण्यासाठी किंवा मग ज्यांना लक्झरीज हे पाहिजेत, अम्युनिटीज पाहिजे किंवा फॅसिलिटीज हव्यात ज्या मुंबईला मिळतात आणि त्यांना गावाकडे त्याचा आस्वाद घ्यायचा, मग त्यासाठी आपण हे क्रिएट करतोय. मग त्यामध्ये तुम्हाला बाथटब आणि ज्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण ज्या फॅसिलिटीज देतो त्या आपण ह्याच्यामध्ये देणार. अच्छा अच्छा. तर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये आपण हे काम करतोय. थोडं आपण आता खाली जाऊया. तुम्ही आमचं बार तर बघितलंच असणार. आता इथे अपकमिंगमध्ये एक स्काय बार असं बनवतोय. अच्छा. त्याच्यामध्ये ओपन तुम्हाला पूर्ण सगळीकडे विंडो कव्हरनी ओपन असं तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. आता जो खाली बार आहे तो इंडोर आहे. इंडोर आहे. आपण आउटडोर बनवतोय आणि याच्यामध्ये की कसं जनरली आपण ड्रिंक करतोय तर आपल्याला तो निसर्गाचा पण आस्वाद घेता आला पाहिजे. नक्कीच. म्हणजे ते एक हॅपनिंग फिलिंग्स आल्या पाहिजे, त्याच्यासाठी हा आपण ओपन बार बनवतोय. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळी सनसेट किंवा ही जी सिनरी आहे, जो कोकणाचा निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. नक्कीच. हे आपला प्लस पॉईंट. मग हा जो आता प्रोजेक्ट आहे हा येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण कम्प्लीट करतो. हो नक्कीच. सो इथे आपण बार असेल आणि तुम्हाला सिटिंग इथे balcony, तुमची बाल्कनी येते, बाल्कनी रूफटॉप असणार ओपन, तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. आणि संध्याकाळचं जर तुम्ही ड्रिंक घेताय ते एक तर हा चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही बनवलेला आहे, हा डेक बनवलेला आणि इथे बसून लोक निसर्गाचा आनंद घेऊन हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतात. नक्कीच. ठीक आहे. आता हॉलकडे जाताना आणखी तुम्हाला काही इव्हेंट्स एरियाज दाखवतो. ओके. हा आपला इव्हेंट एक एरिया आहे. जसे तुमचे छोटे मोठे इव्हेंट्स असतील, बर्थडे पार्टीज, हळदी एरिया, ते आपण इथे ऑर्गनाईज करता. आता तुम्ही बघू शकता जस्ट एक डेकोरेशन रिमूव्ह होत आहे. आमचा जस्ट एक हळदीचा इव्हेंट इकडे झाला. अच्छा. आणि या एरियामध्ये ह्या एरियामध्ये प्रॉपर स्टेज आणि प्रॉपर स्टेज आहे. तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट एक 100 लोक आरामात होऊ शकतात. ओके. आणि त्याच्याच बाजूला एक आपण एक सीट आउटचा एक एरिया बनवलाय. ओके. असं निवांत तुम्हाला थंडगार कौलारू जागा आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही बसून नाईस. गप्पा गोष्टी करू शकता. तुमचा एक Okay. फ्रेंड्स Gazebo लोकांसोबत बनवलाय. एक तुमचा एन्जॉयमेंटचा टाइम तुम्ही स्पेंड करू अगदी, शकता, त्या मेमरीज क्रिएट करू शकता. एक बघितलं मयूर दादा की बऱ्याचशा जागा आहेत त्या चांगल्या युटिलाइज तुम्ही केलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहोत. आणि मेन तेच आहे की जेवढ्या जागा आहेत ना त्या कशा यूज करता येतील नक्कीच नक्कीच. त्याच्यावरती आमच्या मालकांनी फोकस दिलाय. हा आपला वॉटरफॉलचा एरिया आहे. इथून आपण आता वॉटरफॉलचं क्रिएशन आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट. ओके. स्लाइड फिटिंग वगैरे चालू आहे. अच्छा, म्हणजे इथून पाणी येणार आणि हे पाणी इथून इथून वाहत येणार, तिथून ते फॉल होणार. आपण त्याला एक झिगझॅग स्लाइड आणि एक स्ट्रेट वाली स्लाइड त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. ओके. तर एक अपकमिंग महिन्याभरामध्ये तुम्हाला हा वॉटरफॉल पण चालू होईल. ओके. त्यानंतर ज्या एप्रिल मेच्या सुट्ट्या आहेत पोरांच्या त्यांना तो सुंदर. आस्वाद घेता येणार आहे या नक्कीच मी वॉटरफॉल. आदिराजला घेऊन येईल आणि इथे स्लाइड पण दिलेले आहेत. स्लाइड करून इथे हा पूल असणार. हा पूल असणार आहे. आणि फ्रँकली की आमचा जो मोठा पूल आहे त्याच्यामध्ये आम्हाला ते चॅलेंजेस आले की लहान मुलं आहेत, मग पेरेंट्स एन्जॉय करतात, लहान मुलांनी कुठे जायचं, मग त्यांच्यासाठी आम्ही लहान पूल तर बनवला. पण एक आमच्या डोक्यामध्ये असा एक कन्सेप्ट होता की एकत्र एन्जॉय करता आलं पाहिजे. त्यासाठी हा पूल तिकडे जो तुम्हाला सेक्शन दिसतोय पुढे तो लहान मुलांसाठी आपण क्रिएट करून तिथे रिलिंग येणार आहे. म्हणजे पेरेंट्स आणि मुलं एकाच जागी एन्जॉय करू शकतात, असा आपला कन्सेप्ट आहे. डिफरंट टाईपचे रूम्स बघितले. कॉटेज रूम, त्यानंतर डबल बेड कॉटेज रूम, कॉटेज विला, डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम. त्यानंतर आता हा आमच्या रिसॉर्टचा जो हॉल आहे, AC हॉल आहे आपला, ज्याच्याकडे इव्हेंट्स होतात, वेगवेगळे इव्हेंट्स आपण इथे करतो. हा हॉल आहे. हा तुम्ही एकदा बघा. मयूर दादा, साधारण आपण या हॉलची कॅपॅसिटी किती आहे? आणि या हॉलमध्ये इन्व्हाइट करू शकतो? आतमध्ये जे आपण चेअर्स लावतो 500 लोकांची सिटिंगची कॅपॅसिटी आहे. आणि AC हॉल आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ह्या कणकवली एरियामध्ये तुम्हाला एवढा मोठा स्पेशियस हॉल नक्कीच कुठे मिळणार नाही. आणि सगळं, आणि सर्वात मोठं की आपल्या इथे जेव्हा इव्हेंट्स होतात तर त्यांना तो रिसॉर्टचा पण थोडा फिरायचा ऍक्सेस मिळतो, टाइम स्पेंड होतो आणि लोक स्टक नाही राहत त्या. म्हणजे ओमकार, आपण डेस्टिनेशन वेडिंगचा पण एक हे ठेवलेलं आहे, ऑप्शन लोकांसाठी ठेवलेलं आहे. आपल्याकडे कॉटेजेस आहेत. सो आलेल्या वरासाठी आणि प्लस त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टे देखील इथे होईल. फूड देखील आहे इथे आपल्याकडे. आणि प्लस इथे तुम्ही लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंग आपली स्पेशालिटी आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपण वेगवेगळे इव्हेंट एरियाज आहेत. ओके. तिथे आपण त्यांना डेकोरेशन करून देतो, डेस्टिनेशन ऑर्गनाईज करतो. मग त्यांचे वेगवेगळे विधी असतात. हळद आली, एंगेजमेंट आलं, त्या वेगवेगळ्या व्हेन्यूजवर आपण क्रिएट करून तो हॅपनिंग करतो. अच्छा. त्यानंतर आपला ऑल इन रिक्वायरमेंट इथे पूर्ण करू शकतो. नक्कीच नक्कीच. आपलं डेकोरेशन पण स्वतःच आहे. आपण जसं आहे रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण छान डेकोरेशन करून देतो. कॅटरिंग मध्ये आपली मोनोपाली आहे. ते आपलं स्वतःचं इन हाऊस कॅटरिंग आहे. ओके. ही आपली डायनिंग जागा आहे हॉलची. आतमध्ये बघूयाच. एक 2000 लोकांपर्यंत चांगलं स्पेस ठेवलेलं आहे वधूवरासाठी रूम आणि या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सभागृहासाठी लागतात त्या सगळ्यात इथे हा एरिया डायनिंग एरिया आहे. तो 2000 लोकांपर्यंतची डायनिंगची आपण अरेंजमेंट करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. नाईस. आजूबाजूला तुम्हाला स्पेशियस पार्किंग आहे. तुम्ही जिथे बघू शकता 3-4 जागी आपण पार्किंगची अरेंजमेंट करून ठेवली आहे. म्हणजे आल्यानंतर पार्किंग एक वेगळा पार्ट होतो, त्याच्यामुळे जो मेस होतो तो आपण अवॉइड करतो आणि लोकांना एक छान वातावरण मिळतंय, फिरायला जागा मिळते. ओके. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण हे पूर्ण जे डेकोरेशन वगैरे करून देतो. ओके. हॉल व्यतिरिक्त पण आमचा क्रिकेट टर्फ आहे. ओके. ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. त्याची पण देखील आपण माहिती घेऊया. आपण डेकोरेशन ओके. इव्हेंट्स तिकडे पण आपण हे करतो. ऑर्गनाईज नक्कीच. तर आता ह्याचं कसं पॅकेज आपण ठरतो? बाकीचे जे आपण रेट्स सांगितले आता हे जसे रिक्वायरमेंट असेल लोकांच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण त्यांना अरेंजमेंट करून देतो. मग डेकोरेशनच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. ओके. जेवणाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. त्या हिशोबाने आपण त्या अरेंजमेंट करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. तर या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता आपण शेवट टर्फने करूया. आता आपण हॉलकडून टर्फकडे चाललो आहोत. आणि टर्फकडे जाताना जसं हॉलमध्ये इव्हेंट्स असले तर आपण थोडी एक सिटिंग अरेंजमेंट इथे ठेवली आहे. अच्छा. जे बसायसाठी थोडं निवांत वातावरण आणि कॉमन एक वॉशरूम ठेवलंय जे सर्वांसाठी यूज होतं. त्यामध्ये लेडीज आणि जेंट्स असे प्रॉपर 2 सेक्शन्स आहेत. ओके. नाईस. म्हणजे हे लग्नासाठी आलेल्या जी लोक आहेत, गेस्ट आहेत, ते यूज करू साठी किंवा असं जनरली फिरायला आलं ओके. तर त्या मध्ये वॉशरूमची अरेंजमेंट असली पाहिजे. त्याच्यामुळे ते सर्व अरेंजमेंट केले आहेत. आता आपण जे ह्या ज्या रूम्स आहेत जिथे आम्ही स्टे केलेला आहे
त्या कॅटेगरीतल्या रूम आपण दाखवलेल्या आहेत. साधारण त्याचा काय रेंट पडतो? हे आपले 6,000च्या रेंजमध्ये आपण देतो. त्यामध्ये डबल बेड्स आहेत, आतमध्ये एक बेडरूम आणि बाहेर एक. नक्कीच त्यामध्ये तुम्हाला एसी आहे, टीव्ही आहे, ज्या बेसिक फॅसिलिटीज आपण देतो. लॅविश बाथरूम आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला समोर इथे आपला इंडोर गेमचा सेक्शन दिसतोय. तो देखील आपण त्याच्यामध्ये कॅरम, पूल टेबल, टेबल टेनिस आणि बाकी बोर्ड गेम्स आहेत ते आपण प्रोव्हाइड करतो. आता ह्या सगळ्या फ्युचर आपण इथे एक हे असतं शटल कॉक असं, त्याची पण इथे एक अरेंजमेंट करणार आहे. म्हणजे ह्या 4 रूम साठी थोडं पुढे हॅपनिंग एक ऍक्टिव्हिटी. आता जेव्हा आपण इथे रेंटवर रूम घेतो, आपण इथे आलो ऍज अ गेस्ट म्हणून, तर ह्या सगळ्या अम्युनिटीज आपल्याला वापरायला मिळतात. म्हणजे जसं स्विमिंग पूल आहे, देन स्विमिंग पूल आहे, मिनी पूल आहे, रेन डान्स आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर इंडोर गेम्स आहेत, किड्स गार्डन आहे. फक्त टर्फ आपण त्यामध्ये इन्क्लूड देत नाही. ओके, ते आवरली बेसिसवर त्याचे चार्जेस आहेत, डेचे वेगळे, नाईटचे वेगळे. आता तुम्ही क्लब हाऊस नंतर आपण काल तुम्ही बघितलं असेल, आपण एक किड्स प्ले झोन बनवतोय आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन म्हणजे की जसं पेरेंट्स येतात एन्जॉयमेंटसाठी, त्यांच्यावर लहान मुलं असतात. मग असं काही वेळा इरिटेटिंग होतं की लहान मुलांना बघायचं की एन्जॉयमेंट करायची. नक्कीच. मग त्यासाठी हा आपला अपकमिंग प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण किड्स प्ले झोन बनवतोय, जेणेकरून मुलं आतमध्ये एकदा रमली का पेरेंट्सना पण एन्जॉय करायला एक मस्त ऑप्शन्स मिळतात. नक्कीच. कारण का काल मी बघितलं की मध्ये मध्ये मग मुलं डिस्टर्ब करतात काही आणि त्याच्यामुळे मग ते एन्जॉयमेंट पेरेंट्सना करता येत नाही जसं त्यांचं प्लॅनिंग असतं. एक तर जे लेडीज आहेत त्या जनरली कधीतरी बाहेर पडतात एन्जॉयमेंटसाठी आणि तो पॅच त्यांना एन्जॉय करता आला पाहिजे. आता आपला टर्फ आहे 60 बाय 120 म्हणजे 72,000 स्क्वेअर फीटचा आपला टर्फ आहे. नाईस. काल आम्ही ते खेळलो आणि एवढं एन्जॉय केलं. काल तुम्ही लाईट्स वगैरे बघितल्या असतील रात्रीच्या वेळी. आपल्याकडे इथे डे नाईट याचे वेगवेगळे डिफरंट चार्जेस आहेत. अच्छा. डेला आपण 1,000 रुपीज आणि नाईटला आपण 1,400 याचे चार्जेस घेतो. पर आवरली बेसिसवरती असतात. ओके. एक त्यामध्ये 8 ते 10 जणांची टीम त्याच्यामध्ये खेळू शकते. 2 टीम असेल तर त्यांचे डिफरंट चार्जेस आपण कंबाईन करून देतो. आणि टर्फ सोबत आम्ही हा ॲज अ इव्हेंट एरिया म्हणून पण यूज करतो. अच्छा. म्हणजे मोठे मोठे इव्हेंट्स, लग्न, मग त्यावेळी आम्ही जे डेकोरेशन्स करतो त्यावेळी तुम्हाला ते रिअलाइज पण होणार की हे टर्फ आहे. ह्या लेवलवरती ते डेकोरेशन असतं आणि एकदम लॅविश, सगळीकडून कव्हरिंग, कर्टन्स आणि प्रॉपर सेटिंग अरेंजमेंट सगळं करून इथे आपण डायनिंग सेक्शन अरेंज करतो. अच्छा, इथे बाहेरच्या साईडला तुम्ही करून देऊ शकता. आणि इथे विवाह मंडप आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं ओपनली तुम्हाला ओपन जे इव्हेंट्स असतात त्याच्यासाठी ही बेस्ट तुम्हाला जागा मिळते. नक्कीच. टॉप टू बॉटम पूर्ण आपण कव्हर करतो डेकोरेशनच्या वेळी. त्यामुळे त्याला एवढा जो चांगला व्ह्यू येतो ना, जी मजा तुमची ओपन इव्हेंटमध्ये आहे ती बंद हॉलपेक्षा जास्त क्रिएटिव्ह असते. केव्हाय. तर या सगळ्या गोष्टी बघता तुमच्याकडे सगळ्यांसाठी सगळं काही आहे. तुमच्याकडे खूप साऱ्या ॲम्युनिटीज आहेत. नक्कीच ह्याची माहिती सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी जिल्हा, गोवा असेल बाजूला, इथपर्यंत या व्हिडिओद्वारे नक्कीच पोचेल. जास्तीत जास्त गेस्ट या ठिकाणी भेट देतील. त्यांचे काही इव्हेंट असतील तर ते गेट टुगेदर असेल, लग्न सोहळा असेल किंवा रियुनियन असेल तर ते नक्कीच या ठिकाणी येऊन सगळे साजरे करू शकतात. आणखीन 2-3 महिन्यामध्ये आणखी आम्ही चेंजेस आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स आमचे आहेत. जसं तुम्ही बार लॉन्चचं बघितलं, नक्कीच. किड्स प्ले झोन आहे आणि अपकमिंग अजून आम्ही लेकवरती ते जसं तुम्ही फिश स्पोर्टिंग किंवा बोटिंग या ऑप्शन्स आहेत, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, हे सगळे अपकमिंग प्रोजेक्ट आम्ही करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, प्रयत्नामध्ये आहेत. आणि ॲज सून ॲज पॉसिबल ते होतील. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळतील आणि त्याचा आस्वाद घेता येईल. नक्कीच. खूप छान माहिती दिली ओमकार, मयूरदादा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलात की आपण 2 दिवस या ठिकाणी होतो. सगळे क्रिएटर मंडळी खूप धमाल केली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि ह्या सगळ्या गोष्टी सिंधुदुर्गामध्ये आहेत. हे लोकांसमोर पोचण्यासाठी आजचा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ग्रुपने येत असाल, तुम्ही तुमचे काही इव्हेंट्स तुम्हाला साजरे करायचे असतील तर नक्कीच सिताई रिसॉर्ट हा एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. प्लस इथे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये फूड एक नंबर आहे. त्याची तुम्ही चिंता करूच नका. मी सांगतोय, तुम्ही बिंदास या आणि या फूडचा आस्वाद घ्या. फूड क्वालिटी एक नंबर आहे, टेस्टसाठी एक नंबर आहे. सो नक्कीच ही माहिती आपल्या सिंधुदुर्गातला हा जो व्यावसायिक आहे, या व्यावसायिकाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.